खरं तर म्हणायला गेलं तर सगळीच कामं चॅलेंजिंग असतात आणि आपण जर त्या चॅलेंजमधून पण आनंद मिळवायचा ठरवला तर सगळीच कामं तितकीच आनंददायी सुद्धा असतात. काही गावं तर अशी होती की जिथे रेड करायची म्हणजे 100-200, एक गाव असं होतं जिथं अगदी 450-500 लोकांना जावं लागायचं. कारण पूर्वी म्हणजे गावही मोठी होती आणि दगडफेकही झालेली होती. पूर्वीचे काही घटना अशा होत्या की मोठ्या संख्येनं पोलीस मनुष्यबळ तिथं लागायचं. कायदा आपल्या सगळ्यांसाठी असतो, त्यामुळे आपल्या समाजातल्या प्रत्येक घटकाची पण ही जबाबदारी आहे की हा कायदा आहे आणि त्याचं पालन मी केलं पाहिजे. आपल्याकडे अजूनही महिला आणि पुरुष हा भेद केला जातो. तसं जर केला नसता तर कदाचित आज महिला दिन साजरा करायची वेळ आली नसती. मला वाटतं आपल्याला संवेदनशील पुरुष घडवण्यावरती सुद्धा भर दिला पाहिजे. महिला सक्षम झाली पाहिजे आणि पुरुष अधिक संवेदनशील झाला पाहिजे. की महिलांना कराटे शिकवा, महिलांना कराटे शिकवा. त्याच वेळेला आपल्याला हेही बघितलं पाहिजे की त्यांना कराटे का शिकायचेत, त्यांनी का शिकायचेत कराटे, त्यांना कोणापासून तरी हार्म होणार आहे म्हणून त्यांनी कराटे शिकायचेत. मग आपल्या कुटुंबातल्या मुलाने कोणा मुलीला हार्म करू नये यासाठी त्यालाही एक काहीतरी घडवणं, त्यालाही काहीतरी सांगणं, त्यालाही संवेदनशील घडवणं, हेही दुसऱ्या हाताने झालं पाहिजे. हे सक्षम महिला घडवण्यामध्ये, संवेदनशील पुरुष घडवण्यामध्ये महिलांचा खूप मोठा रोल आहे. महिलांच्या दुय्यम स्थानासाठी महिला देखील जबाबदार आहेत. LLB करत असताना मला UPSC नावाची भानगड असते हे कळलं. LLB करत असताना आधी माहित नव्हतं. आधी माहित नव्हतं. कधीतरी कानावर पडलंही असेल पण त्याचा कधी विचार झालेला नव्हता, त्याची अधिक माहिती घेण्यात आलेली नव्हती. महिला सबलीकरण हे समाजाने करण्यापेक्षा कुटुंबातून होणं खूप गरजेचं आहे. जितकं न्यूट्रली एखाद्या पुरुष अधिकाऱ्याकडे पाहिलं जाऊ शकेल तितक्या न्यूट्रली महिला अधिकाऱ्याकडे नाही बघितलं जात. थोड्या प्रश्नचिन्हांनी पाहिलं जातं. ही स्त्री आहे, हिला कसं जमेल हा प्रश्न का विचारायचा. बरोबर. जेवढा न्यूट्रली तुम्ही इतरांना पाहता तेवढंच न्यूट्रली तिलाही पहा. नमस्कार, मी किरण निंबोरे आणि आपण पाहताय वास्तवकट्टा. खरं तर 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आपण दरवर्षी एक सिरीज चालवतो, सन्मान महिला कर्तृत्वांचा. यावर्षी देखील वास्तवकट्टा आणि इग्नाईट अकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने आपण ही सिरीज कंटिन्यू करतो आहे. या सिरीजमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिलांना आपण आमंत्रित करणार आहोत आणि त्यांचे विचार आणि त्यांच्यासोबत गप्पा आपण मारणार आहोत. आज 8 मार्च. खरं तर सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मॅडम, तुम्हाला देखील महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मॅडमला ओळखलं असेलच. आज आपल्यासोबत कमांडंट ग्रुप 1 या पदावरती कार्यरत असणाऱ्या IPS तेजस्वी सातपुते मॅडम आपल्यासोबत आहेत. मॅडम, पुनश्च एकदा आपलं खूप खूप स्वागत. मॅडम, खरं तर वास्तवकट्ट्यावरती ही जी काही महिला दिनाची सिरीज आहे, या महिला दिनाच्या सिरीजचं हे एक औचित्य आहे, परंतु एक वर्षभरापासून आम्ही तुमचा फॉलोअप घेतो आहे. एक वर्षानंतर आम्हाला ही संधी मिळाली आणि हे औचित्य महिला दिनाचं हे जोडून आलं. परंतु खरं तर महिला दिनाविषयी आपण बोलणार आहोतच, परंतु आज तुम्ही SRPF ग्रुप 1मध्ये ज्यावेळेस आम्ही एंट्री केली त्यावेळेस एक 2 वर्षापूर्वीचं SRPF ग्रुप 1 आणि आत्ताचं हा कायापलट आम्ही खूप जवळून पाहिला आहे. खरं तर ज्यावेळेस आम्ही या कॉरिडॉरमध्ये फिरत होतो, याच्यामधलं पेंटिंग असेल किंवा बाकी ज्या काही सुविधा इथं केल्या, तुम्ही गार्डन करताय, ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं बाहेर ज्यावेळेस मी माहिती घेतली त्यावेळेस ते तुम्ही केल्यात असं लक्षात आलं. त्या गोष्टीवरती आपल्याला बोलायचं आहे. परंतु वास्तवकट्टा म्हणलं की स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे बहुसंख्य विद्यार्थी याचे फॉलोअर्स आहेत आणि याच्यामध्ये मग पोलीस भरती असेल, SRPची भरती असेल, MPSC असेल, UPSC असेल, सर्व क्राऊड आहे. सगळ्यात आधी मला हे जाणून घ्यायचं आहे की SRPF आणि पोलीस भरती किंवा महाराष्ट्र पोलीस याच्यामध्ये काही फरक आहे का? SRPF हा महाराष्ट्र पोलीसचा भाग आहे. परंतु आपण शक्यतो पोलीस ज्यांना म्हणतो किंवा महाराष्ट्र पोलीस म्हणून आपण ज्यांना ओळखतो ते शक्यतो आपण ग्रामीण भागामध्ये SP आणि त्यांच्या अंतर्गत काम करणारे पोलीस, बरोबर, आणि शहरामध्ये कमिशनर ऑफ पोलीस आणि त्यांच्या अंतर्गत काम करणारे पोलीस म्हणजे रुरल पोलीस आणि सिटी पोलीस यांना आपण महाराष्ट्र पोलीस म्हणून ओळखतो. बरोबर. SRPF जी आहे ही स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स आहे. रिझर्व्ह पोलीस फोर्स म्हणजे ते कायम स्वतःला तयार ठेवतात फिजिकली, मेंटली, की कुठंही महाराष्ट्रामध्ये जेव्हा कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होतो किंवा इतरही काही ठराविक असे
पॉईंट्स आहेत की ज्यावरती कायम डिप्लॉयमेंट ही SRPFची असते. आणि मोठ्या बंदोबस्तांना, सणावारांना फोर्स मल्टिप्लायर म्हणून स्थानिक पोलिसांची मदत SRPFचे जवान हे करत असतात. भरती प्रक्रिया ही महाराष्ट्र पोलीस म्हणजे डिस्ट्रिक्टमध्ये आणि कमिशनरेटमध्ये वेगळी होते आणि SRPFच्या जवानांची भरती ही SRPFमध्ये वेगळी होते. दोन्हींच्या भरतीमध्ये काहीसा फरक आहे. उंचीच्या क्रायटेरियामध्ये काहीसा फरक आहे आणि कामाच्या स्वरूपामध्ये बराचसा फरक आहे. सो SRPF चे जवान हे SRPF गटांमध्ये रिक्रूट होतात. काही वर्ष काम केल्यानंतर ते जिल्हा पोलीसचा भाग बनू शकतात ऑन देअर विलिंगनेस. ते विलिंगनेस देतात, त्यांना सिनियरिटीप्रमाणे कन्सिडर केलं जातं आणि मग ते जिल्हा पोलीसचाही भाग बनू शकतात. पण जोपर्यंत ते SRPFमध्ये असतात तेव्हा त्यांच्या कामाचं स्वरूप हे असतं की जसं आपण गट 1चं उदाहरण घेऊ सहजासहजी कळण्यासाठी, की माझ्याकडे एकूण 9 कंपनी आहेत. प्रत्येक कंपनीची स्ट्रेंथ ही साधारणतः 120 एवढी मॅनपॉवर, त्याच्यासोबत त्यांच्या सहकार्यासाठी असणारे वर्ग ड चे लोक आणि अधिकारी अशी मिळून एक कंपनी बनते. अशा 9 कंपनी या गटामध्ये आहेत. त्यापैकी 7 या ॲक्टिव्ह कंपनी आहेत आणि 2 कंपनी या प्रशासकीय कंपनी आहेत, ट्रेनिंग आणि ॲडमिनिस्ट्रेशन. सो या ज्या 7 कंपन्या आहेत यापैकी एक कंपनी ही गडचिरोलीला कायम तैनात असते आणि तिचं रिलिव्हर पण इथलीच दुसरी कंपनी असते. म्हणजे एक कंपनी गेली ती तिथं काही काळ थांबणार, त्यानंतर इथलीच दुसरी कंपनी जाणार आणि ती पहिली कंपनी रिलीव्ह होणार. असाच एक कंपनी मुंबईमध्ये असते आणि उर्वरित ज्या 5 कंपन्या आहेत त्या इथे कायम तयार असतात. म्हणजे होळीचा बंदोबस्त असेल, ईद असेल, इतरही आपले मोठ्या सर्व जयंती चे कार्यक्रम असतील जिथे मिरवणुका मोठ्या प्रमाणात असतात आणि बंदोबस्त असतो. अशा वेळेला वेल इन ॲडव्हान्स आपल्याला ते कळवलं जातं की तुमची कोणती तुकडी कुठे जाणार आहे. त्याप्रमाणे ते तिथे जातात आणि म्हणजे अगदी 2 दिवसांपासून 15 दिवसांपर्यंतचा हा बंदोबस्त असू शकतो. जसा वारी काळामध्ये हा बंदोबस्त 15 दिवसांच्या आसपासचा असतो. इतर काही ऑकेजनमध्ये हा 1 दिवसाचा 2 दिवसाचा असतो. सो ते जातात, बंदोबस्त करतात आणि पुन्हा गटामध्ये येतात. आणि तिसऱ्या प्रकारचा बंदोबस्त म्हणजे अचानक काहीतरी उद्भवलं, अचानक काहीतरी कायदा सुव्यवस्था निर्माण झाली, काही नॅचरल कॅलॅमिटीज असेल, काही डिझास्टर मॅनेजमेंटसारखं असेल. सो त्या केसमध्ये अचानक पाचारण केलं जातं SRPFला आणि आमचा हा प्रयत्न असतो की आम्ही 15 मिनिटांमध्ये इथून रवाना होऊ शकू. आमची कंपनी ही एक कंपनी कायम स्टँड बाय असते. तेवढे प्रिपेअर्ड असतात की आपल्याला कळल्यानंतर पुढच्या 15 मिनिटामध्ये गाड्या इथून रवाना झाल्या पाहिजेत. अशा तयारीमध्ये एक कंपनी कायम असते. आणि त्याहून अधिक रिक्वायरमेंट असेल तरी पहिली स्टँड बाय कंपनी इमिजिएटली जाऊन उर्वरित कंपनीसुद्धा लवकरात लवकर या गटातून बाहेर कशा पडतील असा SRPFचा प्रयत्न असतो. सो अशा पद्धतीचं काम SRP करते. मग आता हे प्रत्येक वेळेला बंदोबस्ताला एकाच ठिकाणी जात नाहीत, वेगवेगळ्या ठिकाणी जातात. कधी ते साताऱ्यामध्ये बंदोबस्त करत असतील, कधी पुणे ग्रामीणमध्ये असतील, कधी अगदी दूरच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा असतील. मग अशा वेळेला त्यांना तिथलं जॉग्रफी माहीत नसते किंवा रस्ते माहीत नसतात. मग त्यांनी तिथं जाऊन तिथल्या स्थानिक पोलिसांना रिपोर्टिंग करायचं असतं आणि तिथल्या स्थानिक अधिकाऱ्याच्या सूचनांवरून ते पुढे कार्यरत असतात. सो असं SRPचं कामाचं स्वरूप आहे. आणि मोठ्या बंदोबस्तांमध्ये, लॉ अँड ऑर्डर सिच्युएशनमध्ये SRPF हे कायम कॉन्ट्रीब्यूट करत आलेलं आहे. महाराष्ट्र पोलीसचा फोर्स मल्टिप्लायर म्हणून हा एक अतिशय अविभाज्य आणि खूप महत्त्वाचा भाग SRPF आहे. बरोबर. आणि ज्यावेळेस तुम्ही सांगितलं की ज्यावेळेस इमर्जन्सी काही येईल त्यावेळेस इथून तुकडे जातात. आणि ज्यावेळेस शांततेच्या काळामध्ये ते इथंच कॅम्पमध्ये असतात. शांततेच्या काळामध्ये जसं सांगितलं की गडचिरोली आणि मुंबईचे तर रोटेशनमध्ये सुरू असतं. उर्वरित ज्या कंपन्या आहेत त्यापैकी ज्या स्थानिक 2 कंपनी आहेत इथे ट्रेनिंगचे बऱ्याच बॅचेस चालतात. 10 वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग गट 1मध्ये होतात. त्यामुळे ते प्रशिक्षण म्हणा किंवा जे प्रशिक्षण कंपनी वगळता इतर ॲक्टिव्ह कंपनीजमधले जे लोक इथे असतात ते त्यावेळेला स्वतःच्या फिटनेसवरती काम करत असतात. त्यांचं सकाळी 6 वाजल्यापासून शेड्यूल असतं ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत. त्याशिवाय या संपूर्ण कॅम्पसची सुरक्षा, ह्याची देखभाल, ह्याची स्वच्छता, इथलं वृक्षारोपण, त्याला वॉटरिंग
या सगळ्या गोष्टी SRPFचे जवान स्वतः करतात. अच्छा. आणि त्यामुळे तुम्ही बघू शकला असाल खूप सुंदर कॅम्पस आहे, खूप ग्रीन आहे. याचं सगळं श्रेय SRPFच्या जवानांचं आहे की वर्षानुवर्ष ते वृक्षारोपण करत आलेत, ही झाडं जगवत आलेत, त्याला पाणी घालत आलेत, स्वच्छता गटाची ठेवत आलेले आहेत. सो जेव्हा ते इथे असतात तेव्हा त्यांचे फिटनेस, त्यांचे ट्रेनिंग हे होत असतात. बरोबर. आणि जेव्हा ते इथे नसतात तेव्हा ते स्थानिक पोलिसांच्या मदतीचं काम करत असतात. अगदी. मॅडम, त्याच्याकडे परत यायचंच मला, परंतु ज्यावेळेस आम्ही एंट्री केल्याच्या नंतर ऑफिसमध्ये दोन्ही साईडनी ऑल पेंटिंग आहेत आणि सुरुवातीलाच छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे. पूर्ण लॉबीमध्ये ते पेंटिंग आहेत. हे मी ज्यावेळेस चौकशी करत होतो, आम्ही ते फोटो पाहत होतो, त्यावेळेस कळलं की तुमची संकल्पना आहे. असं का वाटलं की तुम्हाला त्या भिंतींवरती पेंटिंग्स असावेत किंवा बाहेर तुम्ही गार्डन केलं आहे? हे कार्यालय जे आहे हे नवीन कार्यालय आहे. ओके. पूर्वी आधीच्या बॅरॅक सदृश कार्यालयामध्ये गटेकचं कामकाज चालायचं. ही इमारत जेव्हा बनली आणि आम्ही इथे शिफ्ट झालो तर आमच्या आधीच्या जागेपेक्षा ही थोडी मोठी होती. मग त्याच्या अकॉर्डिंगली हे जे पॅसेज होते लॉंग, या पॅसेजमध्ये एक मोनोटोनस वाटायचं. आणि मी बरेच SRPचे कॅम्पस व्हिजिट केलेले आहेत, इतरही ठिकाणचे, किंवा आपली पोलिसांची कार्यालयं, आर्मीची कार्यालयं, पॅरामिलिटरीची कार्यालयं. तर मला एक गोष्ट जाणवली की ज्या कार्यालयांमध्ये काहीतरी प्रेरणादायक गोष्टी असतात, ते कार्यालयाची आपुलकी पण खूप वाटते, तिथं आल्यानंतर सकारात्मक पण खूप वाटतं. सो या कार्यालयामध्ये आल्यानंतर माझ्या प्रत्येक अंमलदाराला हे कार्यालय त्याचं स्वतःचं आहे असं वाटायला हवं. म्हणून त्यांनीच वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करत असतानाचे पेंटिंग्स काढून घ्यावेत असं मला सुरुवातीला वाटलं. आणि ह्याचा विचार करत असताना त्याच दरम्यान थोरल्या छत्रपतींचे 12 किल्ले हे आंतरराष्ट्रीय स्तरावरती रेकग्नाईज केले गेले. त्यामुळे 12 पेंटिंग्स त्या किल्ल्यांची आणि उर्वरित पेंटिंग्स ही आपल्या जवानांनी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करत असतानाची लावावी असं समोर आलं. आणि पूर्वी SRPF गट क्रमांक 1 मध्येच असलेले एक जवान आता सातारा पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. ते खूप चांगलं पेंटिंग काढतात. त्यामुळे हे सगळे पेंटिंग्स आमचे इन हाऊस आहेत, हे आमच्या लोकांनी काढलेले आहेत. सो त्यांना आम्ही साताऱ्यावरून इकडे बोलवलं 1-2 महिन्यांसाठी आणि त्यांना ही संकल्पना सांगितली. मग आम्ही अगदी यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाही थोडाफार वापर केला की त्या संकल्पना मी जे सांगत आहे ते त्यांना अधिक कळावं यासाठी आम्ही AI वरून काही पेंटिंग्स बनवले, वर्णनावरून. आणि मग त्याच्यात करेक्शन सुचवून फायनली आपल्याला हे पेंटिंग्स लावायचे आहेत की जिथे माझे जवान खेळत आहेत, जिथं ते रस्सा चढत आहेत, जिथं ते ऑब्स्टॅकल पार करत आहेत, जिथं ते परेड करत आहेत, धावत आहेत. सो ह्या त्यांच्या ॲक्टिव्हिटी असतात जेव्हा ते गटामध्ये असतात, ते फायरिंग करत आहेत वगैरे वगैरे. सो अशी मग आम्ही काही चित्र फायनल केली आणि आमच्याच जवानांनी ती चित्र काढली. बाहेरची जी तुम्हाला सजावट दिसत आहे, अगदी वरती लिहिलेले सुविचार असतील, केलेलं पेंटिंग वर्क असेल, तुम्हाला मध्ये आपलं जे लायन कॅपिटल आहे, आपला जो स्तंभ आहे, अशोक स्तंभ, त्याचा फोटो दिसेल. हे सगळं इथल्या जवानांनी केलेलं आहे. सो त्यांच्यामध्ये खूप चांगली कला दडलेली आहे, कलाकार आहेत आणि त्याच गोष्टीचा उपयोग आम्ही या इमारतीच्या सुशोभीकरणासाठी आणि या इमारतीला एक प्रेरणादायी वास्तू बनवण्यासाठी करून घेतला. नक्कीच. ती प्रेरणादायी तर बनलीच आणि एक सुशोभीकरण तर झालंच, परंतु ह्या जवानांची कला देखील त्या निमित्ताने बाहेर पडली. होय. खरं तर तुम्ही जो सुविचारांचा उल्लेख केला, ज्यावेळेस आल्याच्यानंतर ते सुविचार पाहिले, जिल्हा परिषदेच्या शाळांची आठवण झाली, कारण ते फळ्याच्या वरती लिहिलेलं असायचे. त्याच्यानंतर ते सुविचार कुठे दिसलेच नाहीत, ते आज इथे दिसले आणि छान वाटलं. मॅडम, पुण्यामध्ये गट 1 आणि गट 2 असे किती गट आहेत महाराष्ट्रात? असे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 19 गट आहेत. ओके. गट 1 आणि 2 हे सर्वप्रथम स्थापन झालेले 2 गट आहेत. अच्छा. आणि त्यानंतर वेळोवेळी गट येत गेले. ज्या क्रमांकाने ते स्थापन झाले तेच क्रमांक त्या गटांना मिळत राहिले. जसे हे 2 गट इथे आहेत. गट क्रमांक 3 जालन्यामध्ये आहे, गट क्रमांक 4 नागपूरमध्ये आहे, गट क्रमांक 8 आणि 11 नवी मुंबईमध्ये आहेत. सो अशा रीती जसे जसे हे गट येत गेले तसे तसे त्याला क्रमांक पडत गेले. किंवा आता लेटेस्ट जो गट आहे तो कुसडगाव, अहिल्यानगर या ठिकाणी तो गट बनलेला आहे. तो सगळ्यात लेटेस्ट
गट आहे SRPFचा. ओके. आजपर्यंत तुम्ही खूप ठिकाणी काम केलं, म्हणजे तुम्ही सातारा SP म्हणून काम केलं, सोलापूर SP म्हणून काम केलं, मला वाटतं तुम्ही पुण्यामध्ये देखील ट्रॅफिकला पुणे आणि मुंबई या ठिकाणी मी DCP होते. होतात, आणि आत्ता तुम्ही SRPFमध्ये आहेत. कुठलं काम चॅलेंजिंग होतं? खरं तर म्हणायला गेलं तर सगळीच कामं चॅलेंजिंग असतात, आणि आपण जर त्या चॅलेंजमधून पण आनंद मिळवायचा ठरवला तर सगळीच कामं तितकीच आनंददायी सुद्धा असतात. कामाच्या स्वरूपामध्ये फरक असतो, कामाच्या वेळांमध्ये थोडाफार फरक पडतो. आपले शेड्यूल्स तुम्ही SP असताना, DCP असताना आणि कमांडंट असताना वेगवेगळे असतात. सो त्याला आपल्याला असं म्हणता येणार नाही की हे काम चॅलेंजिंग होतं आणि हे काम चॅलेंजिंग नव्हतं. ते आपापल्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचं चॅलेंजिंग आपण कसं घेतोय. होय होय. एक्झॅक्टली. तुम्ही मला वाटतं सोलापूरला असताना तुमचं ऑपरेशन परिवर्तन खूप गाजलं आणि देशभर त्याची चर्चा होती. काय होतं नक्की ते हातभट्टी बंदीसाठी तुम्ही एवढा आटापिटा तिथं करत होतात? सोलापूरमध्ये काही गावं अशी होती ज्यांना आम्ही हॉटस्पॉट म्हणायचो हातभट्टीचे. तिथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये हातभट्टीची दारू तयार व्हायची. आणि पोलिसांच्या खूप रेड तिथं झालेल्या आहेत. वर्षानुवर्ष सोलापूर पोलीस ते बंद करण्यासाठी खूप प्रयत्नरत होते. खूप प्रयत्न करण्यात आले होते. खूप रेड्स, खूप गुन्हे दाखल होते, खूप आरोपी अटक करण्यात आलेले होते. पण तरी समहाव तो हातभट्टीचा व्यवसाय सुरूच होता. मग त्याचं जेव्हा हे कसं बंद करता येईल आणि का होत नाही आहे ह्याची कारण मीमांसा केली, तर लक्षात आलं की एक म्हणजे त्यांना ते परवडतंय, आणि दुसरं म्हणजे निग्लिजन्स, की त्यांना हे नाही करायचं तर काय करायचं हे माहीत नाही आहे. आणि मग पोलिसांच्या रेड्सचे नेमकं रिझल्ट्स काय मिळत होते, तर पोलिसांची रेड व्हायची. काही गावं तर अशी होती की जिथे रेड करायची म्हणजे 100-200, एक गाव असं होतं जिथं अगदी 450-500 लोकांना जावं लागायचं. कारण पूर्वी म्हणजे गावही मोठी होती आणि दगडफेकही झालेली होती. पूर्वीचे काही घटना अशा होत्या की मोठ्या संख्येनं पोलीस मनुष्यबळ तिथं लागायचं. फॉरेस्टचे पण ऑफिसर्स कधी सोबत असायचे, एक्साईजचे पण असायचे, अशी मोठी टीम जाऊन तिथं रेड करायची. मग आता कुठल्याही जिल्ह्यामध्ये इतरही बंदोबस्त असतात, इतरही मोठे गुन्हे घडत असतात. अशा वेळेला आपल्याला प्रत्येक दुसऱ्या, तिसऱ्या, 5व्या दिवशी इतके मोठं मनुष्यबळ एकत्र करणं आणि त्या ठिकाणी जाणं शक्य होत नाही. मग जेव्हा तेवढी मोठी रेड व्हायची तेव्हा तिथलं सगळं नष्ट केलं जायचं, आरोपी अटक केले जायचे, कालांतराने ते आरोपी जामिनावरती बाहेर यायचे, आणि पुन्हा अशी मोठी मॅनपॉवर गॅदर करणे आणि त्या ठिकाणी रेड करणे याच्यात थोडा वेळ जायचा. त्या वेळेमध्ये मात्र त्यांचा व्यवसाय व्यवस्थित चालायचा आणि त्याच्यातून त्यांची जी कमाई व्हायची तिच्यातून हे रेडचं नुकसान वजा केलं तरीही त्यांना ते परवडत होतं. ही 2 प्रमुख कारणं होती. आणि मग मी आणि माझ्या टीमनं ऑपरेशन परिवर्तन डिझाईन केलं, ज्यामध्ये आम्ही असा कालावधी निवडला की ज्या कालावधीत फार पुढे मागे आमच्याकडे मोठे बंदोबस्त नाही आहेत असा कालावधी निवडला. आणि याच्यामध्ये मात्र आपण प्रत्येक तिसऱ्या दिवशी रेड करू. रोज करणं शक्यही नव्हतं आणि तिसरा दिवस सफिशियंट होता, कारण ती दारू गाळण्याची प्रोसेसच 3 दिवसांची आहे. फर्मेंटेशन होतं, त्याच्यानंतर दारू गाळली जाते. सो हा सगळा प्रोसेसच 72 तासांचा असल्यामुळे आपण प्रत्येक तिसऱ्या दिवशी जर त्यांना हे केलं तर एकही लॉट दारूचा विकता येणार नाही. सो ते 3 डेजचं जे आहे ना ते आम्ही त्या शांततेच्या कालावधीमध्ये आम्ही करू शकलो. आणि पॅरलली आम्ही यावर काम केलं की नंतर पुन्हा आम्हालाही बंदोबस्त येणारच होते. नंतर आम्हीही तिसऱ्या दिवशी जाऊच शकू ह्याची खात्री नव्हती. त्यामुळे पॅरलली आम्ही त्यांचं काउन्सिलिंग करायला सुरुवात केली की आम्ही तुम्हाला हे करू देणार नाही, पण तुम्ही दुसरं काहीतरी करू इच्छित असाल तर आम्ही तुम्हाला मदत करू. मग सुरुवातीला त्यांना वाटलं की हे असंच म्हणतायत, हे नाही करणार मदत. त्यांच्यातले जे 2-3 लोक समोर आले त्यांची आम्ही खरंच मदत करू शकलो. म्हणजे उदाहरणार्थ एकाचं एक महसूलमध्ये काम अडकलेलं होतं, ज्याने त्याला शेतीला वहिवाट मिळणार होती. ती वहिवाट मिळत नाही म्हणून तो शेती करू शकत नव्हता. मग आम्ही विनंती केली महसूलच्या अधिकाऱ्यांना की ह्याची तारीख थोडी अलीकडे घेता येईल का, आणि मेरिटवर तुम्ही निर्णय घ्या, पण निर्णय तर व्हायला पाहिजे. पण त्यांनी ते प्रकरण हाताळलं आणि त्याच्या बाजूनं निकाल लागला, त्याला वहिवाट मिळाली आणि त्यानं स्वतः JCB आणून ते फोडलं मग सगळं हातभट्टीचं, आणि त्यांनी शेती करायला सुरुवात केली. अगदी पहिल्या दुसऱ्या दिवशी
ह्या घटना घडल्या पहिल्या आठवड्यामध्ये. आणि त्याच्यातून हळूहळू मला आणि माझ्या संपूर्ण टीमला पण खूप सकारात्मक ऊर्जा मिळाली की हे होऊ शकतं. एक फॅमिली 1 आठवड्यात बाहेर आलेली आहे, तर आपण अजून याच्यावरती काम करू शकतो. आणि मग आम्ही प्रत्येकाने एक गाव दत्तक घेतलेलं होतं. मग ते प्रत्येकाने आपापल्या दत्तक गावावरती काम करायला सुरुवात केली. मग मी असेल, माझे ॲडिशनल SP असतील, माझे सर्व SDPOs, माझे सर्व PIs, APIs, PSIs, जिथे जिथे हॉटस्पॉटची संख्या जास्त आहे तिथे मग अगदी आमचे ASIs, हेड कॉन्स्टेबल्स सुद्धा ते दत्तक गाव घेतलेले होते. आणि म्हणजे आम्हीच 100-200 लोक होतो ज्यांनी एक गाव दत्तक घेतलेलं होतं. आणि मग आम्ही त्यावर काम करायला सुरुवात केली. मग आम्हाला भरभर रिझल्ट मिळायला लागले. पहिल्या 2-3 आठवड्यात 40-50 लोक रिहॅबिलिटेशन आम्हाला करता आलं. रिहॅबिलिटेशन हा एक खूप की फॅक्टर होता की जो निग्लिजन्स होता त्यांचा की हे नाही करायचं तर काय करायचं. तर ते काय करायचं हे मार्गदर्शन माझी टीम देऊ शकली. आणि लोक रिहॅबिलिटेट व्हायला लागले. आणि बघता बघता म्हणजे 700 फॅमिलीज रिहॅबिलिटेट झाल्या. 700 फॅमिलीज? होय, 700 फॅमिलीज रिहॅबिलिटेट झाल्या. त्यांनी हातभट्टीची दारू बनवणं बंद केलं. आणि म्हणजे आम्ही 80% हातभट्टीचं प्रमाण कमी करू शकलो. हे 20% ते होते जे आमच्या काउन्सिलिंगनी कन्व्हिन्स झाले नव्हते. आणि ते जागा बदलून हातभट्टीचा व्यवसाय करायला सुरुवात करायचे. मग जागा बदलली की आम्हाला ती जागा माहीत होईपर्यंत ते करायचे. मग आम्हाला जागा माहीत झाली की आम्ही जाऊन त्या जागेवरही काम करायचो. सो त्या लपाछपीमध्ये 15-20% हातभट्टीची दारू बनत होती, पण 80% प्रमाण आम्ही सुरुवात केली तिथपासून कमी करू शकलो होतो. सो आम्हा सगळ्यांनाच त्याचं खूप समाधान आहे, खूप आनंद आहे. नक्की. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती दारूभट्टी उद्ध्वस्त केल्याच्या नंतर त्यांचा विचार तुम्ही करत होतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी बंद झाल्यामुळे कित्येक संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचले देखील असतील. नक्कीच मॅडम, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही पुणे DCP ट्रॅफिक आणि मुंबई दोन्ही ठिकाणी तुम्ही ट्रॅफिक? नाही, मुंबईमध्ये मी सुरुवातीला 1 वर्ष DCP हेडक्वार्टर्स होते. ओके. आणि नंतर DCP झोन 5 होते. अच्छा. आणि पुण्यामध्ये मी DCP ट्रॅफिक होते. अच्छा. पुण्यातलं ट्रॅफिकवरती खूप चर्चा होते त्यावेळेस. तर पूर्ण पुण्याची जबाबदारी तुमच्याकडे होती. होय. काय चॅलेंजेस होते त्यावेळेस? चॅलेंजेस तेव्हाही आणि आत्ताही ट्रॅफिकचे खूप आहेत. खूप. आणि मला वाटतं की पहिलं सगळ्यात मोठं चॅलेंज हे आहे की कुठलीही गोष्ट इम्प्लिमेंटेशन, कुठल्याही कायद्याचं इम्प्लिमेंटेशन हे फक्त त्याला म्हणजे कायद्याचं बजावणी करून घेणाऱ्या यंत्रणेची नसते. तो कायदा आपल्या सगळ्यांसाठी असतो. त्यामुळे आपल्या समाजातल्या प्रत्येक घटकाची पण ही जबाबदारी आहे की हा कायदा आहे आणि त्याचं पालन मी केलं पाहिजे. सो पुण्यामध्ये मला ते जाणवलं की थोडीशी टेंडन्सी जी आहे किंवा कुठंही ट्रॅफिकचा इश्यू तेव्हा वाढतो जेव्हा आपण कायद्यांचं पालन करत नाही. मग सुरुवातीच्या टप्प्यावरती सिग्नल जम्पिंग असेल, झेब्रा क्रॉसिंगवरती उभं राहणं असेल, ह्या खूप मोठ्या प्रमाणात आहेत जे की सगळ्यात बेसिक आहे. म्हणजे आपण जसं 1, 2, 3, 4 अप टू 10 हे बेसिक आहे, ते आल्यावर पुढचं येतं. बरोबर. तसं आहे, सिग्नल कळणे, सिग्नल फॉलो करणे आणि झेब्रा क्रॉसिंगच्या मागे उभे राहणे हे ट्रॅफिक रूल्समधलं बेसिक आहे. मग स्पीड लिमिट किती असावं आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर येतात. तो हे बेसिक्स सुद्धा अनेक लोकांकडून फॉलो होत नाहीत. अगदी बरोबर. आणि मग बाकीच्या सगळ्या अडचणी आहेतच. मग त्याचे परिणाम अपघात होण्यामध्ये होतात, त्याचे परिणाम फेटॅलिटीमध्ये होतात, डेथ्स मोठ्या प्रमाणात होतात. हेल्मेट्स वापरण्याचा सुद्धा भरपूर विरोध अनेक शहरांमध्ये होताना दिसतो. सो बेसिकली हे ट्रॅफिकचे चॅलेंजेस आहेत. पण ट्रॅफिक ही एक अशी गोष्ट आहे की जी प्रत्येकाला अफेक्ट करते. म्हणजे गुन्हा हा काही टक्के लोक समाजातले करतात आणि काही टक्के लोक त्याचे विक्टीम होतात. पण ट्रॅफिकचा विक्टीम प्रत्येक जण आहे. बरोबर. आणि ट्रॅफिकच्या बाबत अपराधी पण बरेच जण आहेत. म्हणून तो जास्त जटिल प्रश्न तयार होतो. म्हणजे एखादा रस्ता जर फ्री असेल तर त्यावरून पास होणाऱ्या प्रत्येकालाच त्याचा फायदा होतो. आणि एखादा रोड जॅम झाला तर त्यावरून जाणाऱ्या प्रत्येकालाच त्याचा त्रास होतो. बरोबर. त्यामुळे ट्रॅफिक ही अशी गोष्ट आहे की ओव्हर दी नाईट प्रत्येकाने जर ठरवलं की मी ट्रॅफिकचे रूल्स पाळणार आहे
तर आपण एका रात्रीत बदल बघू शकतो. बरोबर. ज्यावेळेस रस्त्यावरती ट्रॅफिक पाहतो त्यावेळेस ते फक्त बेशिस्त वाहन चालकांमुळेच ट्रॅफिक मोठ्या होतं. प्रमाणात. खरं त्याला इतरही फॅक्टर्स आहेत. कधी कधी इंजिनिअरिंग एखाद्या ठिकाणचं प्रॉब्लेमॅटिक असू शकतं किंवा नंतर झालेल्या डेव्हलपमेंट्समुळे इनसफिशियंट असू शकतं. सो ट्रॅफिकचे 4 ईज आहेत. त्या ईजवरती सर्व ट्रॅफिक अवलंबून कुठले? आहे. सो दॅट इज एज्युकेशन, की सगळेजण किती एज्युकेटेड आहेत Right. ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये आणि त्याला किती फॉलो करत आहेत. दुसरा आहे आमचा रोल, एन्फोर्समेंट. ज्यांच्यावरती जबाबदारी आहे हे कायदे एन्फोर्स करण्याची, ते किती एफिशियंटली त्याला करू शकतायत. तिसरं म्हणजे इंजिनिअरिंग, ज्या रोडवरती सगळं ट्रॅफिक चाललंय ते इंजिनिअरिंग किती प्रॉपर झालेलं आहे, किती सफिशियंट झालेलं आहे, किती विचारपूर्वक झालेलं आहे. आणि चौथं आहे एम्पथी. एखादा अपघात एवढं सगळं होऊन झालाच, तर त्या अपघाताला रिप्लाय समाज कसा देतो, रिस्पॉन्स कसा देतो, त्याला किती ह्युमॅनिटेरियन व्ह्यूने पाहतो, किती पटकन त्याला मदत मिळते, यावरती अवलंबून आहे की तुमच्या शहराचं ट्रॅफिक कसं असेल. हे 4 ईज मानले जातात ट्रॅफिकचे. त्यामुळे ह्या चारींवरती सगळ्यांनी मिळून काम केलं तर आपल्याला निश्चित कुठल्याही ठिकाणी इफ नॉट 100% आपल्याला बऱ्यापैकी सुधारणा घडवता येऊ शकते. आणि याचा विचार करणं गरजेचं आहे. ॲब्सोल्युटली. आणि तो सर्वांनी करणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. मॅडम, योगायोगाने आज आपला पॉडकास्ट महिला दिनी आहेच, तर थोडंसं महिलांविषयी बोलावं वाटतं. खरं तर आपण महिला दिन साजरा करतोय, जसं सुरुवातीला मी म्हटलं की ही एक शोकांतिका आहे. म्हणजे एका बाजूला आपण म्हणतो की महिला या खांद्याला खांदा देऊन पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत. बॉर्डरवरती पाहतोय. आज तुम्ही सर्वोच्च पदावरती इथे बसलेला आहात. म्हणजे तुम्ही एक जिल्हाही सांभाळू शकता, SRPFचे फोर्स सांभाळू शकता. एक महिला म्हणून म्हणतोय मी, कारण आपल्याकडे अजूनही महिला आणि पुरुष हा भेद केला जातो. तसं जर केला नसता तर कदाचित आज महिला दिन साजरा करायची वेळ आली नसती. आज कदाचित तुम्हाला देखील महिला दिनानिमित्त बरेच आमंत्रण आले असतील. आणि दुसरी एक शोकांतिका ही, महिला दिन साजरा करा परंतु तो फक्त एकच दिवस साजरा केला जातो. त्यानंतर पुढचे 364 दिवस महिलांचा सन्मान कोणी करत नाही. ही सध्याची परिस्थिती आहे. मी हा प्रश्न विचारणार होतो की महिलांनी त्यांच्या सुरक्षेसाठी काय केलं पाहिजेत, परंतु मला वाटतं की तुमच्याकडून मला प्रश्नच मी वेगळा विचारतो आणि उत्तर हे अपेक्षित वेगळं आहे की पुरुषी मानसिकता. कारण आज महिलांची सुरक्षा म्हटलं की सगळ्यात जास्त ती असुरक्षित आहे ती पुरुषाकडून. पुरुषांची मानसिकता कशी बदलली पाहिजेत? आपण जेव्हा महिला सक्षमीकरण या विषयावरती बोलतो तर महिला सबलीकरण, महिला सक्षमीकरण हे अनेक टप्प्यांवरचं आहे. तो त्या व्यक्तीचं असलेलं इकॉनॉमिक अंडरस्टँडिंग, फायनान्शियल अंडरस्टँडिंग, त्या व्यक्तीचा असलेला इंडिपेंडन्स, ती सेल्फ सफिशियंट असणं किंवा इंडिपेंडंट असणं, या सगळ्या गोष्टींमधून तिचं सबलीकरण होऊ शकतं. किंवा तिला स्वतःवरती आलेल्या संकटांना, अगदी फिजिकल असॉल्टना स्वतःचं स्वतः उत्तर देता येणं आणि स्वतःला प्रोटेक्ट करता येणं, हे सगळं तर आपण करतोय, ह्यावरती बोलतोय, यासाठी प्रयत्न करतोय. पण हेच सगळं करत असताना मला वाटतं आपल्याला संवेदनशील पुरुष घडवण्यावरती सुद्धा भर दिला पाहिजे. Exactly. महिला सक्षम झाली पाहिजे आणि पुरुष अधिक संवेदनशील झाला पाहिजे. समाजामध्ये खूप संवेदनशील पुरुष आहेत, नाही असं नाही, पण सगळा समाज मात्र तसा नाही आहे. तो जर सगळा तसा बनला आणि ह्या दोन्ही गोष्टी पॅरलल चालल्या तर आपल्याला महिला सुरक्षा हा विषय आपण रिझॉल्व करण्यासाठी निघालेलो आहोत असं म्हणता येऊ शकेल. बरोबर. म्हणजे जेव्हा आपण हे म्हणतो की महिलांना कराटे शिकवा, महिलांना कराटे शिकवा, त्याच वेळेला आपल्याला हेही बघितलं पाहिजे की त्यांना कराटे का शिकायचेत, त्यांनी का शिकायचेत कराटे, त्यांना कोणापासून तरी हार्म होणार आहे म्हणून त्यांनी कराटे शिकायचेत. मग आपल्या कुटुंबातल्या मुलाने कोणा मुलीला हार्म करू नये यासाठी त्यालाही एक काहीतरी घडवणं, त्यालाही काहीतरी सांगणं, त्यालाही संवेदनशील घडवणं, हेही दुसऱ्या हाताने झालं पाहिजे. आणि मला वाटतं की ह्यामध्ये महिलांचाही खूप महत्त्वाचा रोल आहे. हे सक्षम महिला घडवण्यामध्ये, संवेदनशील पुरुष घडवण्यामध्ये महिलांचा खूप मोठा रोल आहे. कारण आजही कुटुंबामध्ये संगोपन जे आहे हे मोठ्या प्रमाणावरती महिला करत असते. बरोबर. तिने आपल्या घरात असलेल्या मुलांना आणि मुलीला समान वागणूक देण्यापासून तिला कोणी अडवू शकणार नाही. किंवा अडवलं कोणी तरी तिचं हे कर्तव्य आहे की तिने ते समोरच्याला कन्व्हिन्स करावं आणि ती समानतेची वागणूक द्यावी. पण ती स्वतःच कन्व्हिन्स्ड नसेल आणि तिच्याकडूनच दुजाभाव होत असेल तर मग आपण महिलांच्या
दुय्यम स्थानासाठी महिला देखील जबाबदार आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. अगदी बरोबर. किंवा घरामध्ये आपली जी मुलं आहेत त्या मुलांनाही आपल्याला स्वतंत्र इंडिपेंडंट घडवता आलं पाहिजे. तेही घरी आल्यानंतर ओरडून आईला पाणी आणायला सांगतायत, जेवण वाढायला सांगतायत, किंवा वयाने मोठ्या असलेल्या बहिणीला लहान भावाची कामं करायला सांगणं हे कुटुंबात फार कॉमन आहे. हे खूप सहज होतं, खूप इझिली होतं. ते त्याचं उलटं नाही तुम्हाला फारसं दिसणार, किंवा काही कुटुंबात दिसेलही. ती फार सकारात्मक बाब आहे की खूप कमी. भाऊ लहान आहे, बहीण दमून आली आहे, नोकरी करतीये, आली आहे, मग अरे ताईला पाणी दे, है ना. हे काही कुटुंबांमध्ये होताना दिसेल. पण लहान भावाला ताई, त्याला दादाला पाणी दे, हे खूप कॉमन आहे. बरोबर. मग इथूनच आपण आपली जडणघडण तशी होते. मग हीच अपेक्षा त्याची नंतर पत्नीकडूनही राहते. मग पुन्हा त्याची मुलगीही तशीच घडवली जाते. बरोबर. तो हे जे सगळं सर्कल आहे हे तोडण्याची सुरुवात महिलांपासून होऊ शकते. अगदी घरामध्ये ज्या महिला होममेकर आहेत, त्या होममेकर म्हणजे ते खूप महत्त्वाचं काम करत आहेत. त्यांच्या हे हातात आहेत की आपल्या कुटुंबामध्ये ही समता आपल्याला आणता येऊ शकेल का, जे आपल्यासोबत नाही घडलं ते पुढच्या पिढीसोबत घडवता येऊ शकेल का. हे खूप महत्त्वाचं काम दोन्ही पेरेंट्स करू शकतात आणि त्यात महिलेचाही खूप मोठा वाटा असू शकतो असं मला वाटतं. बरोबर. त्यामुळे सगळ्यांनी मिळून यावरती काम करायला हवं. महिलांना सक्षम बनवत असताना आपल्या मुलांना अधिक संवेदनशील बनवणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर. म्हणजे घरातूनच याची सुरुवात होणं खूप गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे. आणि ही सुरुवात एका आईने सर्वात आधी करणं खूप गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे. तुमच्या मातोश्री शिक्षक होत्या आणि ती एक पिढी अशी होती की शिक्षकांची मुलं शिक्षकच बनायची. मला इकडे यायचं नव्हतं, पण एक थोडक्यामध्ये तुमच्याकडून त्या प्रश्नाचं उत्तर अपेक्षित आहे की आई शिक्षिका, तुम्ही IPS. म्हणजे जसं मी सांगितलं की प्रत्येक शिक्षकाला वाटतं की माझा मुलगा, माझी मुलगी शिक्षिका झाली पाहिजे. तुम्ही इकडे काय आला होता? खरं तर आई शिक्षिका झाली म्हणून मी इकडे येऊ शकले असं त्याचं अधिक समर्पक उत्तर राहील. कारण आईचं D.Ed जे आहे ते लग्नानंतर झालंय. मी तिच्या पोटात असताना तिचं D.Edचं फर्स्ट इयर झालं. माझ्या जन्मानंतर तिनं सेकंड इयर पूर्ण केलं. आणि माझ्या त्या पिढीतल्या कुटुंबामध्ये माझी आई ही सर्वाधिक शिक्षित आहे. म्हणजे माझ्या वडिलांपेक्षाही जास्त शिक्षित. माझ्या इतर सगळ्या काकू, मावशी, काका या सगळ्यांपेक्षा माझी आई जास्त शिक्षित. लग्नानंतर माझ्या वडिलांचं इतकं मोठं मन होतं, इतकी दूरदृष्टी होती की आपली पत्नी हुशार आहे, तिला शिकण्याची इच्छा आहे, तिनं शिकलंच पाहिजे. म्हणजे त्यांनी परवानगी दिली असं म्हणणं सुद्धा चूक आहे. कारण माझे वडीलही तितक्या चांगल्या समजेचे, त्यांच्या इतकी चांगली समज मला क्वचित कोणाची दिसली असेल माझ्या रोज संपर्कात येणाऱ्या माणसांपैकी, की ते कधीही असं म्हणत नाहीत की मी हिला शिकण्याची परवानगी दिली. ते म्हणतात मी काय परवानगी देणार, शी वॉज इंडिपेंडेंट बट आय सपोर्टेड. बिकॉज दॅट वॉज राईट. ते बरोबर होतं. मला तिने शिकावं असं मलाही वाटलं. ती हुशार होती म्हणून ती शिकली आणि मला जे करता आलं ते मी केलं. सो माझी आई शिकली आणि आई शिकली म्हणून माझं जे छोटं कुटुंब आहे, माझे आई वडील आणि आम्ही भावंड, आम्ही वेगळे बनू शकलो. ती शिकली असल्यामुळे माझं शिक्षण 10वी-11वीत थांबलं नाही. माझ्या इतर चुलत बहिणींचं ते थांबलं. माझ्या इतर अनेक मैत्रिणींचं ते थांबलं. माझं ते थांबलं नाही. मी 10वी शिकले, 12वी शिकले, मला चांगले गुण मिळाले, ह्याचं ॲप्रिसिएशन माझ्या घरानं केलं. कारण माझे पेरेंट्स शिक्षणाच्यासाठी अतिशय सकारात्मक होते. नंतर मला BSc बायोटेक्नॉलॉजीसाठी मी प्रवेश घेतला. त्यावेळेला घराला माहीत नव्हतं की काय आहे BSc बायोटेक्नॉलॉजी. मी जे सांगितलं, मला जे कळलं ते मी कम्युनिकेट केलं. पण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. त्यांनी मला ती संधी दिली. BSc बायोटेक्नॉलॉजी झाल्यावर मी MSc न करता LLB करायचं ठरवलं. माझ्या कुटुंबाने मला त्यालाही संधी दिली. LLB करत असताना मला UPSC नावाची भानगड असते हे कळलं. LLB करत असताना आधी माहीत नव्हतं? आधी माहीत नव्हतं. कधीतरी कानावर पडलंही असेल, पण त्याचा कधी विचार झालेला नव्हता, त्याची अधिक माहिती घेण्यात आलेली नव्हती. पण पुणे हे स्पर्धा परीक्षांचं केंद्र मानलं जातं, महत्त्वाचं. बरोबर. पुण्यात आल्यानंतर मी अनेक अशा माझ्या क्लासमेटसोबत, फ्रेंड्ससोबत ह्या विषयावरती बोलू शकले. त्यांच्याकडून मला माहिती मिळाली. पुण्याच्या अनेक क्लासेसना मी व्हिजिट केल्या, तिथून मला माहिती मिळू शकली. आणि मग मी या कन्क्लुजनला आले की मी UPSC करायला पाहिजे. मला UPSC फार मनापासून करावं असं वाटतंय. आणि मग मी LLB 4th सेमिस्टरमध्ये मी LLB सोडलं
आणि मी UPSCची तयारी सुरू केली. आणि मग UPSCची तयारी करून जे माझे प्रेफरन्सेस होते, IAS माझा फर्स्ट प्रेफरन्स होता, IPS सेकंड प्रेफरन्स होता, काडरमध्ये महाराष्ट्र काडर हा माझा फर्स्ट प्रेफरन्स होता. सो मला जे काही गुण मिळाले, जो काही माझा ऑल इंडिया रँक होता, त्याच्यानुसार मला IPS महाराष्ट्र काडर मिळालं. अशा पद्धतीने मी IPS झाले. सो माझ्या आईनं कधी मला मी DED करावं म्हणून प्रेशराईज केलं नाही. इनफॅक्ट मी ज्या ज्या क्षेत्रांमध्ये गेले त्या क्षेत्रांचं भविष्यात काय होणार आहे, ह्याने नेमकं काय होतं हे माझ्या कुटुंबाला माहीत नव्हतं. UPSC परीक्षासुद्धा मी सांगेपर्यंत त्यांना माहीत नव्हती. हे केल्यावर काय होतं हेही माहीत नव्हतं. तरीसुद्धा त्यांनी मला ही संधी दिली आणि याचं पूर्ण श्रेय माझ्या वडिलांच्या काळाच्या पुढची त्यांची समज होती, दूरदृष्टी होती, याला आणि माझ्या आईच्या कष्टांना, माझ्या आईच्या शिक्षणाप्रती असलेल्या समर्पणाला जातं की ती शिकली आणि तिने आमच्या संपूर्ण कुटुंबाची दिशा बदलली. अगदी बरोबर. म्हणजे मी जसं म्हटलं की महिला सबलीकरण हे समाजाने करण्यापेक्षा कुटुंबातून होणं खूप गरजेचं आहे. आणि ते तुमच्या कुटुंबातून तुम्हाला प्रोत्साहन मिळालं, तुम्हाला सपोर्ट मिळाला, म्हणून कदाचित आज आपण इथं बसतोय. ॲब्सोल्युटली. मॅडम, ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आपण पाहतो की आपण म्हणतो की महिला, आज तुम्ही IPS आहात, तुम्ही 4 जिल्ह्यांचा पदभार स्वीकारला आहे, सक्षमपणे तुम्ही काम केलं आहे, सगळ्या गोष्टी झाल्या, देशभर तुमचं नाव झालं. असं कधी जाणवतं काम करत असताना की आजही अधिकारी असताना देखील स्त्री पुरुष असा काहीतरी भेदभाव केला जातो? मला समाजाकडून कधी असा अनुभव आलेला नाही. अनेक वेळेला क्वचित प्रसंगी असं होतं की तुम्ही महिला असून खूप चांगलं काम केलं. त्यावेळेला मला खूप आश्चर्य वाटतं की महिला असून चांगलं काम केलं म्हणजे काय? महिला जनरली काम करू शकत नाहीत पण तुम्ही केलं, असा उल्लेख येतो. ते इतकं सबकॉन्शियसमध्ये असतं. ते काही म्हणजे ठरवून कोणाला वाईट वाटवावं किंवा अपमान करण्याच्या दृष्टीने नसतं. त्यांच्या दृष्टीने ते त्यांचं कौतुक असतं. पण ॲक्च्युली मला ते कौतुक वाटत नाही. मला असं वाटतं की महिलांना अजूनही जे इतकं सबकॉन्शियसमध्ये आहे ते की महिला शक्यतो चांगलं काम करू शकत नाही पण तुम्ही केलं आहे, असं म्हणजे ते अतिशय इतकं सटल आणि इतकं सबकॉन्शियसमध्ये आहे आणि ते असं कधी कधी समोर येत राहतं. पण सोसायटीकडून मला ओव्हरऑल असा अनुभव नाही आहे की त्यांनी माझा भेदभाव केला असावा. सुरुवातीच्या टप्प्यावरती मला असं जाणवलेलं की प्रश्नचिन्ह असतं. म्हणजे जितकं न्यूट्रली एखाद्या पुरुष अधिकाऱ्याकडे पाहिलं जाऊ शकेल तितक्या न्यूट्रली महिला अधिकाऱ्याकडे नाही बघितलं जात. थोड्या प्रश्नचिन्हांनी पाहिलं जातं, हिला जमेल का वगैरे. पण जेव्हा तुम्हाला ते जमतं, उत्तम पद्धतीने जमतं, तेव्हा समाज त्याचं कौतुकही तुमच्या मेल काउंटर पार्टपेक्षा जास्त करतो. बरोबर. त्याचं कौतुकही जास्त करतो. पण मला वाटतं की हे कौतुक आणि हे सिद्ध करण्याची संधी प्रत्येकीलाच मिळेल असं नाही आणि प्रत्येकालाच मिळेल असंही नाही. मग त्या प्रत्येकाला जितकं न्यूट्रली पाहिलं जातं तेवढ्या न्यूट्रली त्या प्रत्येकीला पाहिलं गेलं तर अनेक लोकांना जी भीती वाटते एखादी गोष्ट करत असताना किंवा बऱ्याच वेळेला काही फोर्सेस त्यांना मागे खेचत असतात, तसं होणार नाही. इफ दे आर सीन न्यूट्रली त्यांच्यातले अनेक जण चांगलं काम करू शकतील आणि जे करणार नाहीत त्याला जेंडरचा टॅग लागणार नाही की ही लेडी होती म्हणून हिला जमलं नाही. अनेक पुरुषांनाही नाही जमत, अनेक महिलांनाही नाही जमणार. ते इंडिव्हिज्युअलवरती सीमित राहिलं पाहिजे. ते कुठल्या जेंडरची आयडेंटिटी असू शकत नाही. अधिकारी हा अधिकारी असावा. अधिकारी हा अधिकारी आहे. कुठल्याही पदावरती काम करत असणारी व्यक्ती ही प्रोफेशनली तिला इंडिव्हिज्युअल म्हणून पाहिलं जावं. तिला जमलं तर जमलं म्हणावं, नाही जमलं तर नाही जमलं म्हणावं. पण ही स्त्री आहे, हिला कसं जमेल हा प्रश्न का विचारायचा? बरोबर. जेवढा न्यूट्रली तुम्ही इतरांना पाहता तेवढंच न्यूट्रली तिलाही पहा. येस. आणि एक महिला काहीही करू शकते आणि हे बऱ्याच ठिकाणी प्रूव्ह झालेलं आहे. मॅडम, थोडंसं आता तुमच्यासोबत बऱ्याच महिला अधिकारी आहेत किंवा आपण पाहतो महाराष्ट्र, देशभर खूप महिला अधिकारी खूप कामं करत आहेत आणि बऱ्याच वेळा असं पाहायला भेटतं की ऑफिसचं काम पण सांभाळायचं आणि घर पण सांभाळायचं. जसं तुमच्या बोलण्यातून पण आलं होतं की महिलांना घरची कामं करावं लागतात, घरातलं बऱ्यापैकी पार्ट हा महिला सांभाळतात. तुम्ही अधिकारी पदावरती असताना, एवढी जबाबदारी असताना, एका बाजूला कुटुंब आहे आणि एका बाजूला ही जबाबदारी आहे, कसं बॅलन्स करता? मला बॅलन्स करणं खरं खूप सोपं आहे. म्हणजे कुठल्याही IPS व्यक्तीला हे बॅलन्स करणं सोपं आहे. त्याचं कारण असं आहे की मुळात तुमच्या कुटुंबाकडून त्याला चांगलं रेकग्निशन आहे, तुमच्या पदाला ॲप्रिसिएशन आहे, सपोर्टची भावना पण आहे. मी माझ्या वैयक्तिक सांगत नाही, मी आता सगळ्यांविषयी बोलते. मग तो पुरुष असो महिला असो, घरातून ॲप्रिसिएशन आहे, सपोर्टची भावना आहे.
त्यामुळे ते सोपं जातं. पण तुमचा हा प्रश्न आहे तो जास्त लागू होईल माझ्या महिला अंमलदारांसाठी, कारण त्यांच्या बाबतीमध्ये जे जे माझ्या इंटरॅक्शन्स त्यांच्यासोबत झालेले आहेत, मला हे खूप प्रकर्षाने जाणवतं की मला ड्युटीवरती अमुक वाजता पोहोचायचं आहे, तर माझ्या पदाला मला एक स्वतंत्र गाडी आहे, मला एक स्वतंत्र चालक आहे, मला रात्री बेरात्री कुठे प्रवास करावा लागला कामानिमित्ताने तर मला माझ्यासोबत एक आणखी माझं संरक्षण करू शकेल अशी व्यक्ती आहे. परंतु ह्या सगळ्या सुविधा आणि हे रिकॉग्निशन, हे ॲप्रिसिएशन माझ्या महिला अंमलदाराला नाही आहे. बरोबर. ॲक्च्युली ती खूप महत्त्वाचं काम करते आहे. ती खूप महत्त्वाचं काम करते आहे. महाराष्ट्र पोलीसमध्ये किंवा अगदी भारतीय पोलीसमध्ये महिलांची संख्या ही आता वाढती आहे, गेल्या 1-2 दशकामध्ये वाढती आहे. त्याच्यापूर्वी महिला पोलीस फारशा दिसायच्या नाहीत, फार कमी संख्येनं असायच्या. आता त्यांची संख्या वाढती आहे. मग त्यांची संख्या वाढत असताना त्यांच्या कामाच्या ठिकाणी त्यांना इक्वॅलिटीनं वागवलं जातं का, किंवा त्यांना समान संधी मिळतात का, किंवा ज्या बेसिक फॅसिलिटीज डे केअर सेंटरसारख्या आम्ही या वेलफेअरवरती महाराष्ट्र पोलीस खूप काम करत आहे. अनेक ठिकाणी आता महिलांसाठी कक्ष उपलब्ध झालेले आहेत. इनफॅक्ट आय वुड से की मॅक्सिमम ठिकाणी झालेली आहेत. अनेक ठिकाणी युनिट कमांडरचा हा प्रयत्न असतो की डे केअर सेंटर उपलब्ध व्हावं. परंतु ही भावना ही सर्वत्र नाही आहे. सोबत काम करणारे सुद्धा अनेक कलीग तितके सपोर्टिव्हली वागताना दिसून येत नाहीत, तेवढा समान संधी त्यांना मिळू शकत नाहीत. आणि कुटुंबाच्या पातळीवरती सुद्धा माझ्या पुरुष अंमलदारांना जितका सपोर्ट त्यांचं कुटुंब करतं, ॲज अ ब्रेड विनर ही इज सीन, तसं महिलेला ब्रेड विनर म्हणून तितका सपोर्ट मिळत नाही. सो मला वाटतं हा जास्त चॅलेंज त्यांच्यासाठी आहे. आणि मला या बाबतीमध्ये त्यांचं खूप कौतुक वाटतं, इतकं सगळं असताना सुद्धा आणि म्हणावासा सपोर्ट नसताना, म्हणावाशा संधी नसताना सुद्धा आमच्या महिला अंमलदार ज्या पद्धतीनं काम करतात, गरजेच्या वेळी ज्या पद्धतीचा स्ट्रगल त्यांचा असतो, पण ते त्यावर मात करूनही आपल्या कामाला न्याय देण्याचा प्रयत्न करतात, ते वाखाणण्याजोगं आहे. आणि मला वाटतं की त्यांना कुटुंबातून हा सपोर्ट मिळणं आणि रेकॉग्निशन मिळणं हे जर शक्य झालं, हे जर सुरू झालं, तर त्या अधिक उत्तम पद्धतीनं काम करू शकतील, त्या खूप चांगलं काम करू शकतील. बरोबर. तेवढा सपोर्ट पण असणं खूप गरजेचं आहे. कारण आत्ता अधिवेशन चालू आहे आणि अधिवेशनामध्ये एक प्रश्न मांडला जातो आहे, त्याच्यावर चर्चा देखील झाली की सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी किंवा सरकारी महिलांसाठी मासिक पाळीची एक सुट्टी असली पाहिजेत, त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? काही जणींना ह्याचा खूप त्रास होतो. मला वाटतं ज्याला ह्या गोष्टीचा खूप त्रास होतो त्याच्यासाठी ही सुविधा जर मिळाली तर त्यांना खूप मोठा रिलीफ मिळू शकेल. पण प्रत्येकालाच तेवढा त्रास होत नाही. बरोबर. त्यामुळे ज्यांना नाही होत त्यांनी मला वाटतं जसं रुटीनली आपण काम करतो त्या पद्धतीनं करायला हरकत नाही. पण ज्यांना त्रास होतो त्यांना जर अशी सुविधा मिळू शकली तर त्यांना त्याचा निश्चित खूप फायदा होईल, त्यांना खूप त्याचं रिलॅक्सेशन होईल. अगदी बरोबर. कारण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण महिला दिनानिमित्त बोलतो आहे, परंतु महिलांविषयी तुमचे जे काही विचार आहेत, खरंच एक महिला याच्यातून प्रेरित होऊ शकते. आजच्या या पॉडकास्टच्या शेवटी महिला दिनानिमित्त, आज आहे महिला दिन, योगायोग आलाय जुळून, तर काय सांगाल की फक्त अधिकारी महिलाच किंवा कर्मचारी महिला नाही आहेत, समस्त महिलांसाठी काय संदेश द्याल आजच्या या पॉडकास्टच्या शेवटी? मी सगळ्या महिला भगिनींना हेच सांगू इच्छेल की आपल्याला जर वाटत असेल की इतरांनी आपल्याला समानतेची वागणूक द्यावी, इतरांनी आपल्याला सन्मानाची वागणूक द्यावी, तर सर्वप्रथम आपल्याला स्वतःला ती वागणूक द्यावी लागेल. सर्वप्रथम आपल्याला हे स्वतःशी ठरवावं लागेल की मी कोणापेक्षा कमी नाही आहे, मी समान आहे, मी कुठलंही काम करू शकते. जेव्हा तुम्ही स्वतःचा सन्मान कराल, जेव्हा तुम्ही इतर स्त्रियांचा सन्मान कराल, तेव्हा ऑटोमॅटिकली समाजामध्ये स्त्रिया एकमेकांचा आणि उर्वरित समाजसुद्धा स्त्रियांचा सन्मान करायला लागेल. त्यामुळे याची सुरुवात स्वतःपासून करावी लागेल. आणि आपण कुटुंबामध्ये एक खूप महत्त्वाचे घटक आहोत. त्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये या समतेचं इम्प्लिमेंटेशन करणं ह्याच्यात आपला खूप महत्त्वाचा रोल आहे. म्हणजे जर आपण या बाबतीमध्ये स्वतंत्र असू, काही निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये जे असायला पाहिजे, तर उत्तम आहे. पण काही बाबतीत अगदी आपल्यावर काही बंधनं जरी असतील तरी आपण बंधन आहे म्हणून मी काही करत नाही असं न करता
आपल्या कुटुंबाला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, काही बाबी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या पाहिजेत. कारण वर्षानुवर्ष जे पिढ्यानुपिढ्या एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे पास झालेलं आहे ते अनेक वर्षांचं आहे, ते असं अचानक जाणार नाही. पण प्रत्येकाने आपापला वाटा याच्यामध्ये उचलला पाहिजे आणि आपल्या पिढीमध्ये आपल्या आईच्या पिढीमध्ये जी असमानता होती ती आपल्या पिढीत नाही आहे, आपल्या पिढीमध्ये जी आहे ती पुढच्या पिढीत असता कामा नये. त्यामुळे एक बॅलन्स समाज घडवण्याच्या दृष्टिकोनातून बहिणींनो आपल्या सगळ्यांचा खूप मोलाचा वाटा असू शकतो, आपला खूप महत्त्वाचा रोल आहे. त्यामुळे आपण तो रोल पार पाडूयात. नक्कीच मॅडम, खरं तर हा सल्ला या महिला भगिनींसाठी खरंच फायदेशीर ठरेल. खरं तर आजच्या या महिला दिनाचं औचित्य साधून आपण जो काही पॉडकास्ट केला आहे याच्यामध्ये खूप गोष्टी अशा आल्या की ज्या महिलांनी ऐकल्याच्या नंतर महिला प्रेरित होतील. आणि तुम्ही ज्यावेळेस मी तुम्हाला वर्क बॅलन्सविषयी विचारलं त्यावेळेस तुम्ही जो महिला अंमलदारांचा विचार केला, खरं तर तळागाळाचा तो घटक आहे खात्यामधला, त्यांच्या बाबतीत एवढा विचार कोणी करत नाही. अर्थात करत असतील परंतु एवढ्या प्रखरतेने त्यांच्याविषयी कोणी बोलताना मी अजून पाहिलं नाही. खूप महत्त्वाचा घटक आहेत. आमचे सगळेच अंमलदार, पुरुष आणि महिला अंमलदार हेच संपूर्ण पोलीस यंत्रणेचा कणा आहेत. बरोबर, तेच महत्त्वाचे आहेत. ग्राउंडवरती ॲक्च्युली उन्हात धुळीत पावसात काम करणारा आमचा तो घटक आहे. त्याचं कॉन्ट्रीब्युशन आणि त्याचं सॅक्रिफाईस सर्वोच्च आहे. त्यामुळे त्याचा हा विचार लीडरशिपकडून होतोच, व्हायलाच हवा. आणि म्हणजे ह्या निमित्ताने मी त्यांना सगळ्यांनाच हे सांगू इच्छिल की दे आर व्हेरी इम्पॉर्टंट अँड त्यांचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे. आणि जसं पुरुष अंमलदारांचं कॉन्ट्रीब्युशन वर्षानुवर्ष आपण रेकग्नाईज करत आलो आहे, तसंच महिलांचं सुद्धा पोलिसिंगमध्ये असलेल्या महिलांचं स्थानसुद्धा आपण रेकग्नाईज करूयात आणि त्यांनासुद्धा सर्व स्तरातून सपोर्ट करण्याचा प्रयत्न करूयात. अगदी बरोबर मॅडम. खरं तर तुमचा प्रवास हा सर्वांना माहीत आहे, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती तो मांडला गेलेला आहे, तुमच्यामार्फतही मांडला गेलेला आहे. आणि आज जर गुगलला सर्च केलं तर तुमच्याविषयी सगळी माहिती मिळेल. आज तुमची माहिती घेण्यापेक्षा आज तुमच्याकडून उपदेश जाणं खूप गरजेचं होतं आणि आजचा हा पॉडकास्ट त्यानिमित्ताने सार्थकी झाला असं म्हणता येईल. खरं तुम्ही वास्तव कट्ट्यावरती आलात आणि हे बहुमूल्य असं मार्गदर्शन केलं, आम्हाला वेळ दिला, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू.